डॅडी साहेब, मला माहितीये तुम्ही अख्ख्या दुनियावर गोळ्या झाडू शकता, पण मला नाही मारणार. सचिन, तेच तर झालंय ना. माझा मुलगा असल्याचा पुरेपूर फायदा घेतोस. डॅडी साहेब, जसं मी तुमची दुखती नसे ना, तसं तुम्ही माझ्या जीव की प्राण आहे हो. स्वाभिमान आहात तुम्ही माझा, गर्व आहात माझा. आणि त्या चिरकुट सत्यानं माझ्या गर्वाला ठेच पोचवली आहे. तेच बदला घ्यायला चाललोय मी. पण डॅडी साहेब, आपली पद्धत थोडी डिफरंट आहे हो. तुम्ही त्याच्या शरीरावर घाव केला ना, मी त्याचा काळीच चिरणार आहे, काळीच चिरणार आहे. डॅडी साहेब, अहो तुम्ही काळजी नका करू, काही नाही होणार आहे मला. आय बी सेफ अँड आय बी बॅक होम. ओके, प्लीज काळजी घ्या. आर्यांवर लक्ष ठेवा. पशा, अमोल, अंकुश, लवकर या. काय झालं सत्या दादा, का बोलवलं एवढ्या घाईत? हे बघा, ज्या माणसानं जयदेवर हल्ला केलाय तो परत वाघमाऱ्यांना त्रास देतोय, परत इथे यायची धमकी देतोय. पण सत्या दादा, आपण त्याला एवढं का घाबरतोय? असल्या पोकळ धमक्या देतो, गर्दीचा फायदा घेतो आणि पळतो. एकदा भेटला ना त्याला बघूच आपण चांगलं. आपण त्याला घाबरायचं नाही आहे, पण जर तो इथं आला तर त्याच्यात चांगल्याच मुसक्या ओढायच्यात. त्यासाठी नीट लक्ष द्यावं लागेल. घराच्या चारी बाजूने पहारा द्यावा लागेल. आलं लक्षात? हो सत्य दादा, ह्या दोघांना पुढचं गेट देतो, मी मागचं गेट सांभाळतो. ठीक आहे, एकदम चोख बंदोबस्त होतो दादा. ठीक आहे. आणि ऐका, अगदी काही संशयास्पद वाटलं तर जयदीप भाऊजींसारखं एकट्यानं सगळं हँडल करायला नका जाऊ. एकमेकांना फोन करा, सावध करा, आणि सगळ्यात आधी मला अपडेट करा. मी सांगेन काय करायचं ते. हो वहिनी. ठीक आहे, जाऊ लागा कामाला. चला. हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्ही इथं कसं काय? मम्मी साहेबांना भेटायला आलोय. मी इथून जात होतो तर म्हटलं त्यांची तब्येतीची चौकशी करावी. कशा आहेत त्या? बरे आहेत आता. गुड. काय झालं? हे घाईत निघून का गेले? सगळं ठीक आहे ना? नाही नाही, सगळं ठीक आहे. नक्की ना? नाही, तुम्ही मला सांगू शकता, म्हणजे माझी काही मदत हवी असेल तर मी नक्कीच करेल. आता मम्मी साहेबांच्या अनुभवावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी जे काही करेल तुमच्यासाठी चांगलंच करेल. आणि सत्यदादा, मंजू, आय मीन मंजिरी मॅडम, तुमच्या दोघांची मदत करण्याचं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तेवढंच समाधान मिळेल ना. या. ठीक आहे, आधी तुम्ही या तरी. थँक्यू. काय झालं सत्यदादा? काही मेजर इश्यू आहे का? पर्सनल, वर्क रिलेटेड? नाही, वर्क रिलेटेड पण असेल तर सांगा, कारण मी IT प्रोफेशनल आहे ना, तर एस्पेशली हे हॅकिंग वगैरे यात स्पेशलायझेशन आहे माझं. तुमच्या IT सेलपेक्षा बेटर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर आम्ही काम करतो. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला का असं वाटतं काय माहिती? ओके, नसेल सांगायचं तर इट्स फाईन. तुमचे चेहरे तसं सांगत होते म्हणून बोललो. एनिवेज, आर्यन, हे बघा, तुम्ही आता आमच्या मम्मीचा जीव वाचवलाय, त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकतो तुमच्यावर. थँक्यू. एक माणूस आहे. माणूस कसला? सायको आहे. वाघमाऱ्यांना त्रास देतोय.
म्हणजे ह्यांच्या मागा लागला. वॉट? कोण आहे हा माणूस दादा जो तुमच्याशी पंगा घेतोय, एका पोलीस इन्स्पेक्टरला त्रास देतोय आणि आपण काहीच करू शकत नाहीये? आम्ही त्याला पकडण्याचे खूप प्रयत्न केले, पण तो आजपर्यंत हाती नाही लागला. तो माणूस ज्या नंबरवरून मला फोन करतोय तो नंबर सुद्धा ट्रेस होत नाही. माहित नाही कुठली टेक्नॉलॉजी वापरतोय. लय शातीर दिमागाचा माणूस आहे. आणि मम्मी बरोबर जे काय घडलं, म्हणजे तिला जो शॉक लागला होता ज्यात तुम्ही मदत केली, त्याच्या मागे बी त्याचाच हात होता. हो माय गॉड, एवढा डेंजरस आहे तो? नाही, डेंजर नाही, विकृत आहे. मित्र एक नंबरचा, मागून वार करतोय. माझ्या भावावर पण हल्ला केला त्यानं. वॉट? म्हणजे माझ्यावरच हल्ला करायला आला होता तो, पण माझा लहान भाऊ जयदीप तो मध्ये आला आणि मी वाचलो. कसा आहे तुमचा भाऊ आता? म्हणजे काही सिरियस इंजुरी झाली नाही ना त्याला? नाही नाही, ठीक आहे, तो देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही. थँक गॉड. हा जो कोणी पण आहे ना, त्याला आपण सोडायचं नाही. चांगलंच ट्रॅप लावून पकडू त्याला. तर तुम्ही हे सगळं मला त्या दिवशी का नाही सांगितलं? मी काही ना काही तुमची मदत करू शकलो असतो ना. आतापर्यंत तो माणूस जेलमध्ये असता. एनिवेज, देर आहे दुरुस्त आहे. ठीक आहे, मी आत्ताही तुमची मदत करू शकतो. हा जो कोणी पण आहे ना, त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण टास्क नाही आहे. कसं पोचणार? म्हणजे तुम्ही इतक्या सहज बोलताय म्हणून विचारते. मंजिरी मॅडम, तुम्ही विसरलात का माझं प्रोफेशन? अहो, IT एक्सपर्ट आहे मी. आणि हे असले टेक्निकल हॅकर्स जे असतात त्यांना पकडण्यासाठी माझं स्पेशल कोर्स झाला आहे. म्हणजे त्याचं लोकेशन तुम्ही सहज ट्रेस करू शकता? ऑब्विसली, फार कठीण काम नाही आहे ते माझ्यासाठी. आय मीन, ते खूप सोपं आहे माझ्यासाठी. एकच नंबर. आजच त्यानं वाघमाऱ्यांना धमकी दिली, तो येणार आहे. आणि यायच्या आधी तो फोन करू शकतो त्यांना. तुम्ही जर आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली तर मी आयुष्यभर ऋणी राहील तुमचं. सत्या दादा, मी काय उपकार म्हणून तुमची मदत करत नाहीये. तुमच्यासारख्या भल्या माणसांची मदत करण्याचं भाग्य लाभलंय मला. अजून काय हवंय मला? ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्यावर उपकार करतोय, तर वेळ आल्यावर मला जे हवंय ते मी तुमच्याकडनं घेईलच. म्हणजे हो, गंमत करतोय दादा. चला कामाला लागूया, उशीर होतोय. लेट्स गो. चला या. तुम्ही हाय. आई आई काय ग? आई हे तेच ज्यांनी मला किराणा माल घेताना मदत केली. हे येतोय. अहो राहू दे, काय करताय? आर्यन, या ना, बसा तुम्ही, आपण कामाला सुरुवात करू. हो.